हॅलो मुलांनो, कशा आहात? मजेत ना? ठीक आहे. आता इकडल्या तिकडल्या गोष्टी बंद. सगळ्यांनी वही पेन घ्या आणि छान हा व्हिडिओ बघत, नोट्स काढत, छान अभ्यास करत बसा. ओके, चला तर मग आज आपण गणिताचा फ्रॅक्शन हा भाग बघणार आहोत. मराठीमध्ये फ्रॅक्शनला अपूर्णांक असे म्हणतात. मग आपण काय काय बघणार आहोत? हा व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या काय काय लक्षात आलं पाहिजे? तर पहिली गोष्ट, तुम्हाला फ्रॅक्शन म्हणजे काय हा कन्सेप्ट, याचं फिजिकल इंटरप्रिटन्स तुम्हाला सांगता आलं पाहिजे. दुसरं, त्याचे टाइप्स सांगता आले पाहिजे. ठीक आहे. आणि त्यानंतर एक ऑपरेशन बघणार आहोत, ऍडिशन. बस एवढ्याच 3 गोष्टी आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि खूप मजा येईल. ठीक आहे. तर चला मग, फ्रॅक्शन म्हणजे काय याचं मीनिंग आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आणि तुम्हाला नक्की समजेल फ्रॅक्शन म्हणजे काय. फ्रॅक्शन, ठीक आहे. का आपण जेव्हा सभोवतालच्या वस्तू पाहतो तेव्हा आपल्या काय लक्षात येतं? वस्तू या पूर्ण आकारात असतात. मग पूर्ण आकारात असेल तर त्याला पूर्ण म्हणायचं. इंग्लिशमध्ये त्याला होल असं म्हणतात. जसा हा बर्थडेचा केक. जेव्हा तुमच्या बर्थडेच्या केकला तुम्ही आईस केक आणता की नाही, मज्जा की नाही, आईस केक. तर मग असं गृहीत धरा की तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः, तुमची दीदी, ओके, त्यानंतर तुमची मम्मी आणि तुमचे पप्पा, 4 जण आहेत. मग तुम्ही ठरवलं की माझ्या बर्थडेला माझा केक सर्वांना मी समान देईल. मग केकचे 4 समान भाग केले. ठीक आहे. आणि केकच्या या 4 समान भागापैकी तुम्ही हा जो भाग आहे, हा भाग तुम्ही स्वतः खाल्ला. बरोबर आहे. म्हणजे 4 समान भागापैकी तुम्ही एक भाग खाल्ला. मग ही जी संकल्पना आहे ती गणिताच्या माध्यमातून, मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये कशी लिहिता येते? तर बघा, 4 समान भागापैकी तुम्ही एक भाग उचलला खायला, तर एक. अशा पद्धतीनं 1/4 हे जे तुम्ही लिहिलेलं आहे, 1/4, 4 पैकी एक भाग खाल्ला, तर यालाच म्हणतात फ्रॅक्शन. ओके, समजून राहिलं? यालाच म्हणतात फ्रॅक्शन. मग उरले किती? मग 4 भागापैकी 3 भाग उरले, जे तुमची दीदी, मम्मी आणि पप्पा खाणार आहे. मग त्यांचं कसं लिहिणार की 4 भागापैकी 3 भाग उरले, तर याला असं म्हणतात 3/4. 4 भागापैकी 3 भाग उरले. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे फ्रॅक्शनचं आपल्याला मीनिंग चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल. ठीक आहे. समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ रिवाइंड करून परत एकदा बघा, तुम्हाला नक्की समजेल. ओके, छान आहे. आणि केकला विसरू नका, म्हणजे तुम्ही हे विसरणार नाही. ठीक आहे. तर आता नेक्स्ट आपण याच्या नंतरचा कन्सेप्ट बघूया. तो आहे त्याचे टाइप्स. ओके, सो लेट अस गो फॉर टाइप्स ऑफ फ्रॅक्शन. ठीक आहे. तर टाइप्स ऑफ फ्रॅक्शन पहा, फ्रॅक्शनचे 2 प्रकार पडतात. ओके, एकाचं नाव आहे प्रॉपर फ्रॅक्शन, प्रॉपर. ठीक आहे. आणि दुसऱ्या फ्रॅक्शनला म्हणतात इम्प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. प्रॉपर आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, मग प्रॉपर फ्रॅक्शन कशाला म्हणायचं? जसं मी तुम्हाला आता उदाहरण दिलं की तुम्ही 4 भागांपैकी एक भाग खाल्ला, हे प्रॉपर आहे, पॉसिबल आहे. 4 भागापैकी कोणी एक भाग खाऊ शकतो. ठीक आहे, त्याला म्हणायचं प्रॉपर. आता प्रॉपर याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात? कोणतंही फ्रॅक्शन म्हटलं की त्याच्यामध्ये 2 अंक येतील, डिजिट येतील. ठीक आहे, त्याला इंग्लिशमध्ये डिजिट असं म्हणतात. आणि मधामध्ये अशी आडवी रेष आहे. आडवी रेष काय दाखवते हो? आडवी रेष हे कंपॅरिझन दाखवते, डिव्हिजन सेन्स मध्ये. ओके, 4 भागापैकी एक भाग उचलला. हा जो वरचा नंबर आहे ना, एक भाग उचलला जो तुम्ही खाल्ला लगेच, त्याला म्हणतात न्यूमरेटर. न्यूमरेटर, वरचा न्यूमरेटर. ओके. आणि हा जो खालचा भाग आहे, जे शिल्लक, जे तुम्ही पूर्ण 4 तुकडे केले होते, ओके, आणि हा जे 4 तुकडे आहेत केलेले, पूर्ण जे तुकडे केले आहेत, त्याला म्हणतात डिनॉमिनेटर. ओके. तर अशा पद्धतीने न्यूमरेटर, डिनॉमिनेटर आणि मधली रेष असं मिळून फ्रॅक्शन
सगळं स्वरूप असतं. मग जेव्हा जेव्हा डिनॉमिनेटर हा मोठा असतो, ठीक आहे, त्याला म्हणायचं प्रॉपर फ्रॅक्शन. जसं इथं दिसतंय. आणि पॉसिबल आहे की बा 4 पैकी 1 भाग खाणं पॉसिबल आहे, ठीक आहे. पण तेच मी असं लिहिलं आता याला असं लिहिलं की 3/2 असं लिहिलं. 3/2 याचा अर्थ काय? 2 भागापैकी 3 भाग खाल्ले. पॉसिबल तरी नाही, पॉसिबल नाही. म्हणून याचं नाव इम्प्रॉपर. ते प्रॉपर नाही आहे. ओके. मग इम्प्रॉपर म्हणजे काय? जेव्हा न्यूमरेटर हा बिगर असतो, न्यूमरेटर इज बिगर, तेव्हा असतं इम्प्रॉपर. आणि इथं डिनॉमिनेटर बिगर असतं. ओके. तर अशा पद्धतीनं जेव्हा न्यूमरेटर बिगर असतं तेव्हा म्हणायचं इम्प्रॉपर आहे, आणि जेव्हा डिनॉमिनेटर बिगर असतं तेव्हा म्हणायचं प्रॉपर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे तुम्हाला छान समजून घेता येईल. ठीक आहे. समजलं नसेल तर परत एकदा रिवाइंड करा आणि पॉज करून त्याला रिव्हर्स करून बघा व्हिडिओला, म्हणजे तुम्हाला आणखी छान समजेल. ओके. ठीक आहे. हे झालं. आता याच्यानंतर मी तुम्हाला काही टूल्स सांगतो. टूल्स म्हणजे अशा वस्तू की ज्याच्यामुळे आपलं काम सोपं होतं. जसं माझ्याजवळ पेन आहे, जसं माझ्या कानामध्ये हा माईक जे काय आहे ते. ओके. त्याच्यामुळे असं काम सोपंच होत आहे इथे तुम्हाला समजून सांगणं. तर तुमच्याजवळही जेव्हा तुम्ही फ्रॅक्शन वरचे ऑपरेशन करता, ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, हे काही क्रिया करता किंवा कोणतीही पदावली सोडवता, त्याला तुम्ही एक्सप्रेशन असं म्हणता, तेव्हा हे 2 टूल तुमच्याजवळ असणं खूप आवश्यक. कोणते ते टूल आहे तर ते टूल्स आपण डिस्कस करूया. ते टूल्स आहे, पहिला टूल तुम्हाला सांगतो, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन करणं. ठीक आहे. तर पहा, जर तुमच्याजवळ प्रॉपर फ्रॅक्शन असेल, तर त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये SF मध्ये पहिले रूपांतरण आपल्याला करणं क्रमपार्य आहे, जर होत असेल तर. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, जर माझ्याजवळ फ्रॅक्शन आहे, समजा हा फ्रॅक्शन घेऊया 12/16. येस, इट इज प्रॉपर फ्रॅक्शन आहे की नाही? प्रॉपर आहे. आता 12/16 हा प्रॉपर आहे. मग पहिला टूल काय सांगतो की त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये रूपांतरण करा. मग सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे काय? सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे असा फॉर्म की त्याच्यामध्ये जे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर येईल त्या दोघांमध्ये कोणताही कॉमन फॅक्टर नसेल, बरोबर, एक्सेप्ट 1. तर मग ते करण्यासाठी काय करायचं? एकदम सोपं. त्याच्याकडे असं रागावून बघायचं फ्रॅक्शनकडे आणि प्रश्न विचारायचा की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर याला अशा कोणत्या मोठ्या संख्येने भाग जातो जेणेकरून त्याचं मी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये रूपांतरण करू शकलो पाहिजे. तर 12 आणि 16 कडे रागावून बघितल्यावर मला लक्षात येतं, बरोबर आहे. जर रागावून नाही बघितलं तर प्रेमाने बघायचं. नाही लक्षात आलं तर हे केल्यावर माझ्या लक्षात येतं की 12 आणि 16 ला 4 या संख्येने भाग जातो. ओके. मोठ्यात मोठ्या तर मोठ्यात मोठ्या 4 या संख्येने भाग जातो. तर मी वर पण आणि खाली पण 4 ने याला डिवाइड करतो आणि मला उत्तर मिळतं 4 3 जा 12, 4 4 जा 16, 3/4. आता परत तोच प्रश्न करा बरं की 3/4 ही प्रॉपर फ्रॅक्शन आहे, मला सिम्पलेस्ट करायचं आहे. ठीक आहे. परत प्रश्न केला की 3 आणि 4 ला कोणत्या मोठ्या संख्येने भाग जातो एक्सेप्ट 1, तर उत्तर आहे नाही. ओके. म्हणजे 3/4 हे सिम्पलेस्ट फॉर्म आहे. ठीक आहे. हा पहिला टूल. प्रॉपर असेल फक्त सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचं. पण समजा तुमच्याजवळ इम्प्रॉपर फ्रॅक्शन असेल, इम्प्रॉपर, तर मात्र तुम्हाला 2 प्रोसेस मधून जावं लागतं. हा दुसरा टूल. एक तर त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करावं लागतं पहिले, आणि नंतर हे केल्यावर नंतर त्या फ्रॅक्शनचं जे काही फ्रॅक्शन आहे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये, इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये केल्यावर जे काही फ्रॅक्शन आहे त्याचं रूपांतरण मग तुम्हाला मिक्स फ्रॅक्शन मध्ये करावं लागतं. ओके. पहा, फॉर एक्झाम्पल, आता मी एक्झाम्पल देतो इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं. 12/10. पहिला आता प्रश्न, का हे इम्प्रॉपर आहे का?
हो. अरे 10 केकचे समान भाग केले 12 खाऊ शकतो का मी? 10च आहे ना. आईस केक आठवलं का चव आईस केकची? ठीक आहे. तर 10 समान भागापैकी 12 खाऊ शकत नाही म्हणजे हे इम्प्रॉपर आहे. ओके. मग टूल जो आहे काय सांगतो? टूल सेकंड जर इम्प्रॉपर असेल तर सर्वात पहिले सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करा. जर होत असेल तर, नसेल होत तर प्रश्नच नाही, तसंच राहू द्यायचं. नंतर त्याचं मिक्स मध्ये रूपांतरण करायचं. ठीक आहे. मग करा तर मग प्रश्न विचारल्यावर मला उत्तर मिळतं की या दोघांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या ती आहे 2. कारण 4 न 12 ला जातो पण 10 ना नाही जात. ठीक आहे. ती आहे 2. 2 6 जा 12 आणि 2 5 जा 10. हे झालं सिम्पलेस्ट फॉर्म. पण परत हे इम्प्रॉपरच आहे. इम्प्रॉपर असल्यामुळे याचा आता सिम्पलेस्ट फॉर्म झाल्यावर आता तुम्हाला रूपांतरण मिक्स फ्रॅक्शन मध्ये करायचं आहे. मग मिक्स फ्रॅक्शन मध्ये करण्यासाठी याला मी असं मैदानात घेतो. इकडे हे मैदान, इथं लढाया करायच्या आणि सर्व लढाया जिंकायच्या. लढाया म्हणजे नंबर सोबत. ठीक आहे. आता पहा 6/5. आता हे माहिती आहे तुम्हाला, मी सांगितलं हे डिव्हिजन आहे फ्रॅक्शन म्हणजे. चला या 6 ला 5 ला डिवाइड करूया. काय उत्तर मिळतं? 5 5 5 5. खाली किती उरले? 1. आता हे काय आहे? सगळ्यांची नावं आहे. जसं आपल्या वर्गात असतं ना आपल्या मित्राची नावं. ओके. तसं असतात की नाही, मित्र आपल्या मैत्रिणी त्यांची नावं असतात. यांना पण हे पण आपले मित्र आहेत, त्यांना नावं आहेत. ओके. जेव्हा क्रिया झाली तेव्हा त्यांना नावं पडले. याला म्हणतात डिव्हिडंट, याला म्हणतात डिवायझर. ओके. याला म्हणतात क्वेश्चन आणि याला म्हणतात रिमाइंडर. ठीक आहे. आता या 6/5 ला मिक्स मध्ये कसं लिहायचं? एकदम सोपी आयडिया आहे. पहा ती सांगतो, नंतर तुम्हाला फॉर्म्युला सांगतो. हे 5 आहे की नाही, खाली आहे तर खाली लिहायचे. याला राग मारू द्यायचा नाही. राग येईल ना त्या खालचं वर दिलं. ठीक. आता 6चे आपण भाग केलेले आहे, कारण आपल्याला माहित आहे किंवा 5 भागापैकी 6 नाही करू शकत आपण, खाऊ नाही शकत केक. म्हणून या 6ला आता घ्यायचं नाही, हे इम्प्रॉपर आहे. 6 हे इम्प्रॉपर आहे, त्याला घ्यायचं नाही. मग आपण डिव्हिजन करत असताना क्वेश्चन किती आहे? 5 1 जार 5. हा जो 1 आहे तो इथे लिहायचा. 5 1 जार 5. इथं क्वेश्चन लिहायचा. हे दोघे सारखेच आले इथे, त्यामुळे कन्फ्युज होऊ नका. क्वेश्चन क्यू इथे लिहायचा आणि रिमाइंडर जो आहे आर तो सगळ्यात खाली आहे. ओके. जेवढं लहान असेल तेवढा तो मोठा असतो. जेवढं लहानपण घेतलं तेवढाच तो मोठा असतो. तर मग हा आर जो आहे तो त्याला मोठं स्थान द्या, कारण त्याला लहानपण घेतलेलं आहे म्हणून त्याला वर स्थान द्या. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. काय सूत्र तयार होईल मुलांना? काय सूत्र होईल? करा बरं सूत्र तयार. की कोणत्याही इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं मिक्स मध्ये करण्यासाठी सूत्र आहे. पहा लक्ष द्या, एकदम सोपं सूत्र आहे. इथे आहे क्यू. हा क्यू लिहिला तुम्ही इथे. त्यानंतर वर लिहिला आर आणि खाली लिहिला तुम्ही डी. डी म्हणजे डिवायझर. हा डिव्हिडंट नाही, हा डिव्हिडंट आहे, हा डिवायझर आहे. ओके. हा ओके. कन्फ्युज व्हायचं नाही, एकदम सोपं आहे. QRD हे सूत्र लक्षात ठेवा आणि कोणत्याही इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं रूपांतरण तुम्ही हे मिक्स मध्ये करू शकता. पण पहिले सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे की नाही ते पाहून घ्या. ठीक आहे. समजलं नसेल तर एकदा रिवाइंड करा आणि बघा, तुम्हाला छान समजेल. ओके. ठीक आहे. चला मग आता आपण पुढच्या भागाकडे जाऊया. ते म्हणजे आता ऑपरेशन. सर्व शिकलेलो आहे, सगळे आपल्याजवळ सगळे टूल्स आलेले आहेत, कैची वगैरे सगळं स्किल आलेलं आहे. चला आता ऑपरेशन करूया. ठीक आहे. तर मग आता गणित घेऊया. ठीक आहे. पहिलं गणित आता आपण. चला मुलांना, आता आपल्याजवळ जसं काही आपण MBBS डॉक्टर झालेलो आहोत, फ्रॅक्शन मध्ये सर्व गोष्टी आपल्याला माहीत झालेल्या आहेत. छान मस्त ऍप्रॉन वगैरे घालून. आणि आता आपल्याला ऑपरेशन्स करायचे आहेत, पेशंटला दुरुस्त करायचे आहेत. ठीक आहे. तर हे आपले 3 पेशंट आपल्याजवळ आलेले आहेत. प्रत्येकांची काहीतरी अडचण आहे, तर त्यांना उत्तर आपल्याला द्यायचं आहे समाधानकारक, त्यांना दुरुस्त करायचं. ठीक आहे. हे पहिलं गणित पहा. पहिलं गणित इथे या ठिकाणी याचा आन्सर मी लिहिण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. पहा काय दिसते या गणितामध्ये. पाहायला ही आकृती अशी आहे, ते काढतो. मैदान आहे. ऑपरेशन थिएटर. आला पेशंटला इकडे.
ऑपरेशन थिएटर मध्ये. ठीक आहे, आणि छान आता याला ठेवा. ओके, घाबरून टाकू नका पहिलेच त्याला. ठीक आहे, आणि हे बघा ही अशी आकृती इथे दिलेली आहे. डायग्राम काढतो अशा पद्धतीने. ठीक आहे, असे भाग त्याचे शेडेड आहे. ठीक आहे, आता आकृतीमध्ये माझे लहान मोठे झाले असतील, सर्व भाग समान आहेत. किती समान भाग आहेत तर 1 2 3 4 5 6 7 8 9. तुम्ही मगाशी आईस केकचं उदाहरण आठवत की तुम्ही 4 समान भाग केले आणि 4 पैकी 1 खाल्ला. ठीक आहे, आठवतं. हे पण तसंच आहे. हे तुमचा स्क्वेअर केक आहे. आता तुमचे मित्र आले, समजा तिथे मित्र आले, जी काही तुमच्या मित्रांची नावं आहेत. ठीक आहे, ती मित्र आले, तुमचे मम्मी पप्पा तुम्ही 10, पण हे एवढे मित्र वाढले, टोटल 9 जण झाले. तर तुम्हाला 4 भाग करून चालेल का समान भाग? नाही, आता तुम्हाला 9 समान भाग करावे लागेल. आणि तुम्ही खूप खूप छान आहात, म्हणजे तुमची नैतिकता किंवा जे काही तुमचं मन आहे ते खूप प्रांजळ आहे. आणि तुम्हाला सर्वांना सारखे तुकडे द्यायचे आहेत. तुम्ही 9 तुकडे केले, कारण टोटल आता 9 जण आलेले आहेत. मग किती आउट ऑफ 9? आउट ऑफ 9 म्हणजे 9 हे खाली लिहावं लागेल. ठीक आहे, आणि किती तुकडे तुम्ही खाल्ले? तुम्हाला असं वाटलं की 2-3 मित्र हे खाणार नाहीये. ओके, तर किती तुकडे तुम्ही खाल्ले? 1 2 3 4 5 6 तुकडे खाल्ले. अरे बापरे, फुकट आहात तुम्ही. मित्र खात नाही म्हटल्यावर स्वतःच खाऊन घेतलं. तर हे तुमचं फ्रॅक्शन आहे पहा. आउट ऑफ 9 6. ओके, यू हॅव टेकन. किंवा असं गृहीत धरा की 9 मार्काची टेस्ट आहे, त्यातले 6 मार्क तुम्हाला मिळाले, टोटल 9. आणि शेडेड किती केले? 1 2 3 4 5 6. ओके, आता बघा ऑप्शनकडे जा. ऑप्शन पाहिलं तर पहिला ऑप्शन आहे 2/9, दुसरा आहे 2/3, तिसरा आहे 1/9, शेवटचा आहे 1/3. तुमच्या लक्षात असं येतं की अरे रे रे रे, एवढी मेहनत केली पण वाया गेली, उत्तरच नाही. पण तसं नाही, उत्तर लपलेलं आहे इथेच, की ही आकृती कोणतं फ्रॅक्शन दाखवते. ठीक आहे, बरोबर आहे. जे शेडेड पोर्शन आहे ते कोणतं फ्रॅक्शन दाखवते. 2 प्रश्न तयार होऊ शकतात, दोन्ही डिस्कस करूया. पहिला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो परीक्षेमार्फत की हे जे शेडेड छायांकित केलेला आहे तो भाग आकृतीचा खालीलपैकी कोणता पर्याय दाखवतो, कोणता फ्रॅक्शन दाखवतो. त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर उत्तर मिळालं 9 भागापैकी 6 भाग म्हणजे 6/9. पण हे उत्तरामध्ये नाही. तुम्ही माझे टूल आठवा. जेव्हा कोणतं तुमच्याजवळ प्रॉपर फ्रॅक्शन असेल, प्रॉपर आहे कारण 9 डिनॉमिनेटर मोठा आहे, 9 पैकी 6 भाग होऊ शकतो. जेव्हा केव्हा तुमच्याजवळ प्रॉपर फ्रॅक्शन असेल तेव्हा त्याचं पहिले सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करा. मग काय प्रश्न विचारसाल? प्रेमानं बघा त्याच्याकडे, आता जाऊन बघू नका, नाही तर उत्तर चुकायचं. आणि विचारा प्रश्न की 6 आणि 9 ला अशा कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातो की आपल्याला त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म मिळेल. तर उत्तर मिळतं 3. 6 ला पण 3 ने डिवाइड करता येतं आणि 9 ला पण. आणि मग 6 ला 3 ने डिवाइड केल्यावर 3 2s are 6 आणि 3 3s are 9. 2/3 उत्तर मिळालं. जेव्हा परीक्षेनं असा प्रश्न विचारला की ही आकृती जी आहे ती छायांकित भागासाठी कोणतं फ्रॅक्शन दाखवते, तर उत्तर आहे 2/3. हे बघा 2/3, याला असं गोल गोल करायचं, असं गोल गोल करायचं, केले गोल गोल, मिळालं उत्तर. ठीक आहे, असं याचं उत्तर आपल्याला देता येईल. ठीक आहे, हा पहिला प्रश्न समजला नसेल तर परत याला रिवाइंड करून बघा. आता मी तुम्हाला एक प्रश्न देतो. समजा परीक्षेनं असं विचारलं तर की या आकृतीमध्ये जो बिगर छायांकित भाग आहे, म्हणजे हा जो भाग आहे हा खालीलपैकी कोणतं फ्रॅक्शन दर्शवतो, योग्य पर्याय निवडा. मग त्याचं उत्तर मला सांगा, कॉमेंट करून सांगा. ठीक आहे, मी तुमच्या कॉमेंटची आठवण बघेल हा व्हिडिओ बघितल्यावर. ठीक आहे, मी बघेल की कॉमेंटमध्ये कोणी याचं उत्तर दिलं. ठीक आहे, हा तुमच्यासाठी प्रश्न. ठीक आहे, नाही आलं तर उद्याला त्याचं मी उत्तर सांगेन. ठीक आहे, तर हा आजचा प्रश्न लक्षात ठेवा. चला आता दुसरा प्रश्न आपण सॉल्व्ह करण्याकडे जाऊ. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन. ह्या त्या पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये सॉल्व्ह काय 15/7 प्लस
6/7 मायनस 2/7 इन वन ब्रॅकेट मायनस 4/7. आता हे आपल्याला सॉल्व करायचंय. ओके, एकदम सोपं आहे. चला सॉल्व करूया. ओके, पहा हे गणित सोडवण्याचा प्रयत्न करूया. पहा आता डॉक्टर खूप झालं. आता छान आपल्या लाडक्या आईची किचन मधली उदाहरणं घेऊया. ठीक आहे. आता मला सांगावं, जेव्हा तुमची आई छान अशी पनीरची भाजी बनवते, ठीक आहे, मग आईला माहित असते पनीरच्या भाजीमध्ये सुरुवातीला काय टाकायचं, त्याच्यानंतर काय टाकायचं, त्याच्यानंतर काय टाकायचं, जेणेकरून भाजी चांगली स्वादिष्ट होईल. बरोबर आहे. जर आईला माहित नसेल, आई चांगली भाजी बनवू शकते का? नाही. तुम्ही म्हणसाल की आज थोडी भाजी मागच्या वेळेसपेक्षा थोडी टेस्ट कमी झाली. ठीक आहे, असं म्हणता. पण रागावून म्हणायचं नाही, प्रेमानेच म्हणायचं. ओके, आईला वाईट नाही वाटलं पाहिजे. पहा हे गणित सोडवायचंय. मग हे पण एक प्रकारची पनीरची भाजीच आहे. आपल्याला काही गोष्टी माहित पाहिजे. हे ऍडिशन आहे, ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन. आता मी तुम्हाला याच्यामध्ये काही टूल्स देतो. हे टूल्स मी दररोज तुम्हाला काहीतरी टूल्स देईल, ज्यामुळे तुमचं काम सोपं होऊन जाईल. पहा टूल्स काय. जेव्हा केव्हा तुम्ही फ्रॅक्शनची ऍडिशन करता, सपोज 2/3 प्लस 5/3 असं समजा तुमच्याजवळ फ्रॅक्शन आहे. ठीक आहे. मग जेव्हा केव्हा तुमच्याजवळ फ्रॅक्शन ची ऍडिशन करायची वेळ येईल, तेव्हा काय बघायचं, त्या फ्रॅक्शनचा पहिले तुम्ही डिनॉमिनेटर बघायचं की सारखा आहे की नाही. ठीक आहे. हा प्लॅन ए आहे. 3 प्लॅन आहे, 3 टूल्स आहे. तर त्याच्यामधला पहिला टूल्स की जर डिनॉमिनेटर सेम असेल तर डोक्याला काहीच त्रास नाही द्यायचा. सरळ सरळ जो डिनॉमिनेटर आहे तो एकदाच लिहायचा खाली, आणि वरचं जे आहे न्यूमरेटर याची बेरीज दिली असेल तर बेरीज करायची, म्हणजे ऍडिशन असेल तर ऍडिशन, 2 + 5 करायचं, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करायचं. इथं ऍडिशन केली तर 7/3 हे तुमचं अँसर राहील. अर्थातच हे इम्प्रॉपर आहे, असं मिक्स मध्ये करावं लागेल. दुसरं एखादं एक्झाम्पल असंच घेऊया. जसं आता एक्झाम्पल आहे की 3/4 प्लस इथं घेऊ 1/4. इथं पण तेच लागू पडतं. चला करा, पॉज करा वेळ आणि सांगा आन्सर. केलं. व्हेरी गुड. काय मग खाली 4 वर 3 + 1 म्हणजे 4/4, आणि 4/4 मध्ये माहित आहे सर्वांना 1. ठीक आहे. अशा पद्धतीने हे सोडवता येईल. ठीक, हे झालं तुमचा टूल ए. आता टूल बी पाहू. नेहमीच डिनॉमिनेटर हा सारखा असेल नाही असं नाही. ठीक आहे. जसं बी जो टूल आहे तो काय सांगतो पहा. जर तुमच्याजवळ असं उदाहरण असेल की 2/4 आणि इथे असेल प्लस 3/16 असं उदाहरण असेल. आता याच्यामध्ये पाहिलं तर असं प्रेमाने बघा त्याच्याकडे, आहे का डिनॉमिनेटर सेम? नाही. मग काय करायचं? काय करायचं, डिनॉमिनेटरकडे बघायचं, कारण शेवटी डिनॉमिनेटरच आहे जे काही आहे त्याच्यावर एनच आपण हे करणार आहोत ऍडिशन. तर 4 आणि 16 याच्यामध्ये लहान कोण आहे? 4. मग लहान 4 असलेल्या याच्यामध्ये टेबलमध्ये 4च्या टेबलमध्ये 16 येतं का हे बघायचं, म्हणजे मोठा येतो का ते बघायचं. छोट्याच्या डिनॉमिनेटरच्या टेबलमध्ये मोठा येतो का? उत्तर आहे हो. बरं, 4 4 16. वाच, आपल्याला आता अलादीनचा चिरागच मिळाला. मग काय करायचं? 4 4 16. मग डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी अलादीनचा चिराग आहे तो असं सांगतो की 4 4 16 होतात, मग खाली 4 न गुणलं तर तुम्हाला माहित आहे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शनचा नियम आता नंतर आपण पाहणार आहे. ज्या संख्येनं खाली गुणतो त्याच संख्येने वर पण गुणायचं, जेणेकरून बॅलन्स राहिलं पाहिजे ते फ्रॅक्शन. बरोबर. साखर 2 किलो घ्यायची असेल तर 2 किलोचं वजन पण ठेवावं लागेल, तेव्हाच बॅलन्स होईल ना. साखर 2 किलो आणि वजन 1 किलो म्हणजे काय होईल? साखरवरच आहे, दुकानदाराचं नुकसान. आणि साखर कमी वजन जास्त म्हणजे आपलं नुकसान. साखर ठेवायचं असेल तर बॅलन्स करा, म्हणून खाली आणि वर 4 4 ने मल्टिप्लाय. मग काय होतं पहा, मग जादूच. 2 4 8, 4 4 16 प्लस 3/16 ॲज इट इज, कारण इथं काहीच केलं नाही. आणि आता बघा कमाल, आता तुमचं पहिल्यासारखं झालेलं आहे, म्हणजे डिनॉमिनेटर सेम झालाय ए या सिच्युएशन सारखं. काय करता तुम्ही? एकदम सोपं, 16 शांत असेल लिहिता खाली आणि वरच्यांची बेरीज करता. 8 + 3 म्हणजे याचं उत्तर येतं 11/16. ओके. आता प्रश्न विचारा,
की याचं रूपांतरण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये होऊ शकतं का. पहिले तर प्रश्न विचारला आहे प्रॉपर आहे की इम्प्रॉपर. तर प्रॉपर आहे कारण डिनॉमिनेटर मोठा आहे. आणि मग याचं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये होऊ शकतं का. 11 आणि 16 ला कोणत्या संख्येला भाग जाऊ शकतो का. नाही. आन्सर झालं. आणि प्रॉपर असल्यामुळे मिक्स मध्ये करायचं काम नाही, इम्प्रॉपर मध्ये करतो आपण. उत्तर सांग. आता तिसरी केस पहा. तिसऱ्या समजा तुमच्याजवळ या पद्धतीची फ्रॅक्शन आहे 2/3 आणि इथे आहे सपोज 1/2. आता या केसमध्ये तुमच्या काय लक्षात येतं, जर तुम्ही डिनॉमिनेटर बघितली तर 3 आहे आणि इथे 2 आहे. म्हणजे आता इथे डिनॉमिनेटर आपल्याला सेम करायचे असेल तर रूल नंबर 2 जो आहे तो चालणार नाही. कारण 2च्या टेबलमध्ये 3 येत नाही किंवा 3च्या टेबलमध्ये 2 येत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. ते कसं, या 2 ने याला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे डिनॉमिनेटरच्या 2 ने जे पहिला फ्रॅक्शन आहे न्यूमरेटर, पहिल्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर त्याला मल्टिप्लाय केलं. 2 2 जा 4 आणि पहिल्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने दुसऱ्या फ्रॅक्शनच्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं. 3 1 जा 3 आणि खाली डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन करायचं. 3 2 जा 6 आणि आता उत्तर तुम्हाला मिळतं 7/6. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवता येईल. ठीक आहे. बरोबर केलं मी. 2 2 जा 4 बहुतेक बरोबर केलं. आणि काही चुकलं तर मला सांगत चला, आपण त्याच्यामध्ये करेक्शन करूया. कुठे सांगायचं, कॉमेंट बॉक्समध्ये. सर हे तुमचं चुकलेलं आहे, तुम्ही याला हे करू दुरुस्त करू शकता. मी नक्की त्याला दुरुस्त करेल, काही प्रॉब्लेम. आपल्याला शिकायचं आहे. ओके. तर चुकल्याशिवाय शिकणार नाही. तर आता प्रश्न विचारा मग हे प्रॉपर आहे की इम्प्रॉपर आहे, तर उत्तर मिळतं इम्प्रॉपर. मग याचं रूपांतरण आता मिक्स मध्ये करावं लागेल. बघायसारखं करा, जशी सांगितलं आहे तुम्हाला कसं करायचं. जो डिनॉमिनेटर असतो तो तसाच लिहा. न्यूमरेटर हा इम्प्रॉपर आहे, त्याला लिहिता येणार नाही. 6 1 जा 6 खाली किती उरले रिमाइंडर 1. ते 1 and 1/6 रूपांतरण झालं. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे 3 टूल लक्षात ठेवून कोणतंही जर फ्रॅक्शनचं गणित असेल तर ते सोडवता येईल. ठीक आहे. चला आता हे आपली जी पनीरची भाजी आहे बनवायची, भूक लागली. चला तर ही आपण पनीरची भाजी छान बनवूया. ठीक आहे. पहा. ठीक आहे. कसं करायचं हे घे. 7 7 7 सारखे आहे. रूल नंबर 1 ए टूल. 7 एकदाच लिहा आणि वर्षांची काय बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी. ठीक आहे. आउट ऑफ द ब्रॅकेट 4/7. बॉडमॉस रूल आठवतो ना, पहिले ब्रॅकेट सोडवायचं असतं. त्यानंतर आहे याची बेरीज केली तर ही होते 21 - 2/7 नंतर 4/7. परत सोडवण्याचा प्रयत्न केला तर 21 मधनं 2 गेली 19/7. चला आता ब्रॅकेट गेलं -4/7. परत डिनॉमिनेटर सेम आहे तर ते एकदाच लिहिलं आणि वरच्यांची आता इथं मायनस आहे तर मायनस करा. तर उत्तर आलं 15/7. उत्तरात आहे का बघा, नाहीतर याचं रूपांतरण मिक्स मध्ये करावं लागेल. इथे आहे ऑप्शन्स. आहे का आहे का आहे का, हो आहे. उत्तरातच आहे, जाऊ द्या ना मग, मिक्स मध्ये कशाला करता. ओके. पण नसेल तर मग मिक्स मध्ये करून उत्तर शोधावं लागेल. मिळाल ऑप्शन नंबर 2. नाही सॉरी 3 आहे ना, 2 तर इकडे 19/21. ऑप्शन नंबर 3 15/7. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला याची उत्तरं शोधता येईल. ठीक आहे. समजलं नसेल तर परत रिवाइंड करा आणि तुमच्या जे तुम्ही कागद पेन घेऊन बसलेले आहात त्याच्यामध्ये दुरुस्ती करा, काही समजलं नसेल तर. ओके. ठीक आहे. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवता येईल. हॅव अ नोट ऑफ इट. ओके. ठीक आहे. आता शेवटचं गणित बघूया. आजच्या तासिकेचं अतिशय सोपं आहे. त्याच्यामध्ये आता मल्टिप्लिकेशन हा कन्सेप्ट आलेला आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन तो पण तुमचा क्लिअर होतो. 7/5 मल्टिप्लाइड बाय इथं 5 आहे 5/7 आणि +1 याचं उत्तर आपल्याला सोडवायचं आहे. पहा कसं सोडवा. एकदम सोपं आहे. मल्टिप्लिकेशन करत असताना एकदम सरळ सरळ आहे. मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. फक्त ऍडिशन मधलेच रूल लावायचे ऍडिशन मध्ये. ओके.
मल्टिप्लिकेशनचे रूल मल्टिप्लिकेशन मध्येच. ओके, कन्फ्युज व्हायचं नाही. ठीक आहे. चला, इथे काही सारखं वगैरे काही नसतं. सारखं असं इथे काही प्रश्न पडत नाही. सरळ सरळ वरच्यांचं वरच्यासोबत खालच्यांचं खालच्यासोबत. 7 5 आणि खाली 5 into 7. ओके, +1. मग काय दिसतं तुम्हाला? 5 आणि 5 खाली आणि वर हे एकामेकाला डिव्हिजन मध्ये आहे. 5 पैकी 5 आहे, याचा अर्थ तर काहीच नाही, म्हणजे 1 काढले. अरे 5 भाग केले केकचे, सर्वच खाऊन टाकले. ठीक आहे, मग काही उरलं का? नाही. किंवा 5 भाग केले आणि तसेच तिथं ठेवले, म्हणजे पूर्ण केक शिल्लक आहे 1 आहे, म्हणून तिथं उत्तर 1. परत 7 1 7. 7 भाग केले, 7 तसेच ठेवले. किंवा 7 भाग केले, 7 पैकी 7 फस्त केले, काहीच उरलं. ओके, 1 उरला, काहीच नाही म्हणजे 1. मल्टिप्लिकेशन मध्ये काहीच नाही म्हणजे याचा अर्थ 1 होता. ठीक आहे, मग इथे आपण 1 1 शिल्लक राहिले, तर 1/1 +1 1/1 म्हणजे 1 +1 2. पहा बरं 2 आहे का? हो, हे बघा ऑप्शन नंबर 3 2 आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण उत्तर मिळवलेच. तिन्ही गणित सोडवण्याचा प्रयत्न केला. आजचा व्हिडिओ संपला. हा व्हिडिओ लांबलेला आहे. ठीक आहे, पण करावं लागेल कारण परीक्षा जवळ आहे, पाहावं लागेल. ठीक आहे, एवढा व्हिडिओ केल्यावर तुम्हाला आता ऍडिशन याच्यामध्ये कोणतीच अडचण होणार नाही. ठीक आहे, तरी काही अडचण येत असेल तर मला तुम्ही विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच. हॅलो मुलांनो, कशा आहात? मजेत ना? ठीक आहे, आता इकडल्या तिकडल्या गोष्टी बंद. सगळ्यांनी वही पेन घ्या आणि छान हा व्हिडिओ बघत, नोट्स काढत, छान अभ्यास करत बसा. ओके, चला तर मग आज आपण गणिताचा फ्रॅक्शन हा भाग बघणार आहोत. मराठीमध्ये फ्रॅक्शनला अपूर्णांक असे म्हणतात. मग आपण काय काय बघणार आहोत? हा व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या काय काय लक्षात आलं पाहिजे? तर पहिली गोष्ट, तुम्हाला फ्रॅक्शन म्हणजे काय हा कन्सेप्ट, याचं फिजिकल इंटरप्रिटन्स तुम्हाला सांगता आलं पाहिजे. दुसरं, त्याचे टाइप्स सांगता आले पाहिजे. ठीक आहे, आणि त्यानंतर एक ऑपरेशन बघणार आहोत, ऍडिशन. बस एवढ्याच 3 गोष्टी आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि खूप मजा येईल. ठीक आहे, तर चला मग फ्रॅक्शन म्हणजे काय याचं मीनिंग आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, आणि तुम्हाला नक्की समजेल फ्रॅक्शन म्हणजे काय. फ्रॅक्शन, ठीक आहे, का आपण जेव्हा सभोवतालच्या वस्तू पाहतो तेव्हा आपल्या काय लक्षात येतं? वस्तू या पूर्ण आकारात असतात. मग पूर्ण आकारात असेल तर त्याला पूर्ण म्हणायचं. इंग्लिशमध्ये त्याला होल असं म्हणतात. जसा हा बर्थडेचा केक. जेव्हा तुमच्या बर्थडेच्या केकला तुम्ही आईस केक आणता की नाही, मज्जा की नाही, आईस केक. तर मग असं गृहीत धरा की तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः, तुमची दीदी, ओके, त्यानंतर तुमची मम्मी आणि तुमचे पप्पा, 4 जण आहेत. मग तुम्ही ठरवलं की माझ्या बर्थडेला माझा केक सर्वांना मी समान देईल. मग केकचे 4 समान भाग केले. ठीक आहे, आणि केकच्या या 4 समान भागापैकी तुम्ही हा जो भाग आहे, हा भाग तुम्ही स्वतः खाल्ला. बरोबर, म्हणजे 4 समान भागापैकी तुम्ही 1 भाग खाल्ला. मग ही जी संकल्पना आहे ती गणिताच्या माध्यमातून, मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये कशी लिहिता येते? तर बघा, 4 समान भागापैकी तुम्ही 1 भाग उचलला खायला, तर 1. अशा पद्धतीनं 1/4 हे जे तुम्ही लिहिलेलं आहे, 1/4, 4 पैकी 1 भाग खाल्ला, तर यालाच म्हणतात फ्रॅक्शन. ओके, समजून आलं? यालाच म्हणतात फ्रॅक्शन. मग उरले किती? मग 4 भागापैकी 3 भाग उरले, जे तुमची दीदी, मम्मी आणि पप्पा खाणार आहे. मग त्यांचं कसं लिहिणार की 4 भागापैकी 3 भाग उरले, तर याला असं म्हणतात 3/4. 4 भागापैकी 3 भाग उरले. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे फ्रॅक्शनचं आपल्याला मीनिंग चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल. ठीक आहे, समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ रिवाइंड करून परत एकदा बघा, तुम्हाला नक्की समजेल. ओके, छान आहे. आणि केकला विसरू नका, म्हणजे तुम्ही हे विसरणार नाही. ठीक आहे,
तर आता नेक्स्ट आपण याच्यातला टाईप, याच्या नंतरचा कन्सेप्ट बघूया, तो आहे त्याचे टाइप्स. ओके, सो लेट अस गो फॉर टाइप्स ऑफ फ्रॅक्शन. चला, ठीक आहे. तर टाइप्स ऑफ फ्रॅक्शन पहा, फ्रॅक्शनचे दोन प्रकार पडतात. ओके, एकाचं नाव आहे प्रॉपर फ्रॅक्शन, प्रॉपर, ठीक आहे, आणि दुसऱ्या फ्रॅक्शनला म्हणतात इम्प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन, प्रॉपर आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, मग प्रॉपर फ्रॅक्शन कशाला म्हणायचं? जसं मी तुम्हाला आता उदाहरण दिलं की तुम्ही 4 भागांपैकी एक भाग खाल्ला, हे प्रॉपर आहे, पॉसिबल आहे. 4 भागापैकी कोणी एक भाग खाऊ शकतो, ठीक आहे, त्याला म्हणायचं प्रॉपर. आता प्रॉपर याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात? कोणतंही फ्रॅक्शन म्हटलं की त्याच्यामध्ये 2 अंक येतील, डिजिट येतील, ठीक आहे, त्याला इंग्लिशमध्ये डिजिट असं म्हणतात. आणि मधामध्ये अशी आडवी रेष आहे. आडवी रेष काय दाखवते हो? आडवी रेष हे कंपॅरिझन दाखवते, डिव्हिजन सेन्स मध्ये. ओके, 4 भागापैकी एक भाग उचलला. हा जो वरचा नंबर आहे ना, एक भाग उचलला जो तुम्ही खाल्ला लगेच, त्याला म्हणतात न्यूमरेटर. न्यूमरेटर, वरचा न्यूमरेटर. ओके, आणि हा जो खालचा भाग आहे, जे शिल्लक, जे तुम्ही पूर्ण 4 तुकडे केले होते, ओके, आणि हा जे 4 तुकडे आहे केलेले, पूर्ण जे तुकडे केले आहेत, त्याला म्हणतात डिनॉमिनेटर. ओके, तर अशा पद्धतीने न्यूमरेटर, डिनॉमिनेटर आणि मधली रेष असं मिळून फ्रॅक्शनचं सगळं स्वरूप असतं. मग जेव्हा जेव्हा डिनॉमिनेटर हा मोठा असतो, ठीक आहे, त्याला म्हणायचं प्रॉपर फ्रॅक्शन, जसं इथं दिसतंय. आणि पॉसिबल आहे की बा 4 पैकी एक भाग खाणं पॉसिबल आहे, ठीक आहे. पण तेच मी असं लिहिलं आता याला, की याला असं लिहिलं की 3/2 असेल, 3/2. याचा अर्थ काय? 2 भागापैकी 3 भाग खाल्ले, पॉसिबल तरी नाही, पॉसिबल नाही. म्हणून याचं नाव इम्प्रॉपर, म्हणून याचं नाव इम्प्रॉपर, ते प्रॉपर नाही आहे. ओके, मग इम्प्रॉपर म्हणजे काय? जेव्हा न्यूमरेटर हा बिगर असतो, न्यूमरेटर हा बिगर असतो, न्यूमरेटर इज बिगर, तेव्हा असतं इम्प्रॉपर. आणि इथं डिनॉमिनेटर बिगर असतं. ओके, तर अशा पद्धतीनं जेव्हा न्यूमरेटर बिगर असतं तेव्हा म्हणायचं इम्प्रॉपर आहे, आणि जेव्हा डिनॉमिनेटर बिगर असतं तेव्हा म्हणायचं प्रॉपर आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे तुम्हाला छान समजून घेता येईल. ठीक आहे, समजलं असेल, परत समजलं नसेल तर परत एकदा रिवाइंड करा आणि पॉज करून त्याला रिव्हर्स करून बघा व्हिडिओला, म्हणजे तुम्हाला आणखी छान समजेल. ओके, ठीक आहे, हे झालं. आता याच्यानंतर मी तुम्हाला काही टूल्स सांगतो. टूल्स म्हणजे अशा वस्तू की ज्याच्यामुळे आपलं काम सोपं होतं. जसं माझ्याजवळ पेन आहे, जसं माझ्या कानामध्ये हा माईक जे काय आहे ते. ओके, त्याच्यामुळे असं काम सोपंच होत आहे इथे तुम्हाला समजून सांगणं. तर तुमच्याजवळही जेव्हा तुम्ही फ्रॅक्शनवरचे ऑपरेशन करता, ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, हे काही क्रिया करता किंवा कोणतीही पदावली सोडवता, त्याला तुम्ही एक्सप्रेशन असं म्हणता, तेव्हा हे 2 टूल तुमच्याजवळ असणं खूप आवश्यक. कोणते ते टूल आहे तर ते टूल्स आपण डिस्कस करूया. ते टूल्स आहे, पहिला टूल तुम्हाला सांगतो, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन करणं. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन करणं. ठीक आहे, तर पहा, जर तुमच्याजवळ प्रॉपर फ्रॅक्शन असेल, प्रॉपर, तर त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये SF मध्ये पहिले रूपांतरण आपल्याला करणं क्रमपार्य आहे, जर होत असेल तर. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, जर माझ्याजवळ फ्रॅक्शन आहे, समजा हा फ्रॅक्शन घेऊया 12/16. येस, इट इज प्रॉपर फ्रॅक्शन आहे की नाही? प्रॉपर आहे. आता 12/16 हा प्रॉपर आहे. मग पहिला टूल काय सांगतो की त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये रूपांतरण करा. मग सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे काय? सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे असा फॉर्म की त्याच्यामध्ये जे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर येईल त्या दोघांमध्ये कोणताही कॉमन फॅक्टर नसेल, बरोबर, एक्सेप्ट 1. तर मग ते करण्यासाठी काय करायचं? एकदम सोपं.
त्याच्याकडे असं रागावून बघायचं फ्रॅक्शनकडे आणि प्रश्न विचारायचा की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर याला अशा कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातो जेणेकरून त्याचं मी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये रूपांतरण करू शकलो पाहिजे. तर 12 आणि 16 कडे रागावून बघितल्यावर मला लक्षात येतं, बरोबर आहे. जर रागावून नाही बघितलं तर प्रेमाने बघायचं. नाही लक्षात आलं तर हे केल्यावर माझ्या लक्षात येतं की 12 आणि 16 ला 4 या संख्येने भाग जातो. ओके, मोठ्यात मोठ्या तर मोठ्यात मोठ्या 4 या संख्येने भाग जातो. तर मी वर पण आणि खाली पण 4 याला डिवाइड करतो आणि मला उत्तर मिळतं 4 3 जा 12, 4 4 जा 16, 3/4. आता परत तोच प्रश्न करा बरं की 3/4 ही प्रॉपर फ्रॅक्शन आहे, मला सिम्पलेस्ट करायचं आहे. ठीक आहे, परत प्रश्न केला की 3 आणि 4 ला कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातो एक्सेप्ट 1, तर उत्तर आहे नाही. ओके, म्हणजे 3/4 हे सिम्पलेस्ट फॉर्म आहे. ठीक आहे, हा पहिला टूल. प्रॉपर असेल फक्त सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचं. पण समजा तुमच्याजवळ इम्प्रॉपर फ्रॅक्शन असेल, इम्प्रॉपर, तर मात्र तुम्हाला 2 प्रोसेस मधून जावं लागतं. हा दुसरा टूल. एक तर त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करावं लागतं पहिले आणि नंतर हे केल्यावर नंतर त्या फ्रॅक्शनचं जे काही फ्रॅक्शन आहे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये, इम्प्रॉपर फॉर्म मध्ये, इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये केल्यावर जे काही फ्रॅक्शन आहे त्याचं रूपांतरण मग तुम्हाला मिक्स फ्रॅक्शन मध्ये करावं लागतं. ओके, पहा फॉर एक्झाम्पल, आता मी एक्झाम्पल घेतो इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं. 12/10. पहिला आता प्रश्न, का हो हे इम्प्रॉपर आहे का? हो, अरे 10 केकचे समान भाग केले 12 खाऊ शकतो का मी? 10च आहे ना. आईस केक आठवलं का चव आईस केकची? ठीक आहे, तर 10 समान भागापैकी 12 खाऊ शकत नाही म्हणजे हे इम्प्रॉपर आहे. ओके, मग टूल जो आहे काय सांगतो, टूल सेकंड, जर इम्प्रॉपर असेल तर सर्वात पहिले सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करा. जर होत असेल तर, नसेल होत तर प्रश्नच नाही, तसं राहू द्यायचं. नंतर त्याचं मिक्स मध्ये रूपांतरण करायचं. ठीक आहे, मग करा. तर मग प्रश्न विचारल्यावर मला उत्तर मिळतं की या दोघांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या ती आहे 2. कारण 4 न 12 ला जातो पण 10 ला नाही जात. ठीक आहे, ती आहे 2. मग 2 6 जा 12 आणि 2 5 जा 10. हे झालं सिम्पलेस्ट फॉर्म. पण परत हे इम्प्रॉपरच आहे. इम्प्रॉपर असल्यामुळे याचा आता सिम्पलेस्ट फॉर्म झाल्यावर आता तुम्हाला रूपांतरण मिक्स फ्रॅक्शन मध्ये करायचं आहे. मग मिक्स फ्रॅक्शन मध्ये करण्यासाठी याला मी असं मैदानात घेतो. इकडे हे मैदान, इथं लढाया करायच्या आणि सर्व लढाया जिंकायच्या. लढाया म्हणजे नंबर सोबत. ठीक आहे, आता पहा 6/5. आता हे माहिती आहे तुम्हाला, मी सांगितलं हे डिव्हिजन आहे फ्रॅक्शन म्हणजे. चला या 6 ला 5 ला डिवाइड करूया. काय उत्तर मिळतं? 5 5 5 5. खाली किती उरले? 1. आता हे काय आहे? सगळ्यांची नावं आहे. जसं आपल्या वर्गात असतं ना आपल्या मित्राची नावं. ओके, तसं असतात की नाही, मित्र आपल्या मैत्रिणी त्यांची नावं असतात. यांना पण हे पण आपले मित्र आहेत, त्याला नावं आहेत. ओके, जेव्हा क्रिया झाली तेव्हा त्याला नावं पडले. याला म्हणतात डिव्हिडंट, याला म्हणतात डिवायझर. ओके, याला म्हणतात क्वेश्चन आणि याला म्हणतात रिमाइंडर. ठीक आहे, आता या 6/5 ला मिक्स मध्ये कसं लिहायचं? एकदम सोपी आयडिया आहे. ती सांगतो, नंतर तुम्हाला फॉर्म्युला सांगतो. हे 5 आहे की नाही, खाली आहे तर खाली लिहायचे. याला राग मारू द्यायचा नाही. राग येईल ना त्याला, खालचं वर दिलं. ठीक, आता 6चे आपण भाग केलेले आहे कारण आपल्याला माहित आहे किंवा 5 भागापैकी 6 नाही करू शकत आपण, खाऊ नाही शकत केक. म्हणून या 6ला आता घ्यायचं नाही, हे इम्प्रॉपर आहे. 6 हे इम्प्रॉपर आहे, त्याला घ्यायचं नाही. मग आपण डिव्हिजन करत असताना क्वेश्चन किती आहे? 5 1 जा 5. हा जो 1 आहे तो इथे लिहायचा. 5 1 जा 5. इथं क्वेश्चन लिहायचा. हे दोघे सारखेच आले इथे, त्यामुळे कन्फ्युज होऊ नका. क्वेश्चन क्यू इथे लिहायचा आणि रिमाइंडर जो आहे आर तो सगळ्यात खाली आहे. ओके, जेवढं लहान असेल तेवढा तो मोठा असतो. जेवढं लहानपण घेतलं तेवढाच तो मोठा असतो. तर मग हा आर जो आहे
तो त्याला मोठं स्थान द्या, कारण त्याला लहानपण घेतलेलं आहे म्हणून त्याला वर स्थान द्या. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. काय सूत्र तयार होईल मुलांना? काय सूत्र होईल? करा बरं सूत्र तयार. की कोणत्याही इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं मिक्स मध्ये करण्यासाठी सूत्र आहे, पहा लक्षात द्या, एकदम सोपं सूत्र आहे. इथे आहे क्यू, हा क्यू लिहिला तुम्ही इथे, त्यानंतर वर लिहिला आर आणि खाली लिहिला तुम्ही डी. डी म्हणजे डिवायझर, हा डिव्हिडंट नाही, हा डिव्हिडंट आहे, हा डिवायझर आहे. ओके, हा ओके, कन्फ्युज व्हायचं नाही, एकदम सोपं आहे. क्यू आर डी हे सूत्र लक्षात ठेवा आणि कोणत्याही इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं रूपांतरण तुम्ही हे मिक्स मध्ये करू शकता. पण पहिले सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे की नाही ते पाहूया. ठीक आहे, समजलं असेल तर एकदा रिवाइंड करा आणि बघा, तुम्हाला छान समजेल. ओके, ठीक आहे. चला मग आता आपण पुढच्या भागाकडे जाऊया, ते म्हणजे आता ऑपरेशन. सर्व शिकलेलो आहे, सगळे आपल्याजवळ सगळे टूल्स आलेले आहेत, कैची वगैरे सगळं 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 स्किल आलेलं आहे. चला आता ऑपरेशन करूया. ठीक आहे, तर मग आता गणित घेऊया. ठीक आहे, पहिलं गणित आता आपण, चला मुलांना, आता आपल्याजवळ जसं काही आपण MBBS डॉक्टर झालेलो आहोत, फ्रॅक्शन मध्ये सर्व गोष्टी आपल्याला माहीत झालेल्या आहेत. छान मस्त ऍप्रॉन वगैरे घालून, आणि आता आपल्याला ऑपरेशन्स करायचे आहेत, पेशंटला दुरुस्त करायचे आहेत. ठीक आहे, तर हे आपले 3 पेशंट आपल्याजवळ आलेले आहेत. प्रत्येकांची काहीतरी अडचण आहे, तर त्यांना उत्तर आपल्याला द्यायचं आहे, समाधानकारक, त्यांना दुरुस्त करायचं. ठीक आहे, हे पहिलं गणित पहा. पहिलं गणित, हा इथे या ठिकाणी याचा आन्सर मी लिहिण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, पहा काय दिसते या गणितामध्ये. पाहायला ही आकृती अशी आहे, ते काढतो मी, मैदान आहे, हा ऑपरेशन थिएटर आला पेशंटला इकडे ऑपरेशन थिएटर. ठीक आहे, आणि छान आता याला ठेवा. ओके, घाबरून टाकू नका पहिलेच त्याला. ठीक आहे, आणि बघा ही अशी आकृती इथे दिलेली आहे, डायग्राम काढतो अशा पद्धतीने. ठीक आहे, असे भाग त्याचे शेडेड आहे. ठीक आहे, आता आकृतीमध्ये माझे लहान मोठे झाले असतील, सर्व भाग समान आहेत. किती समान भाग आहेत तर 1 2 3 4 5 6 7 8 9. तुम्ही मगाशी आईस केकचं उदाहरण आठवत की तुम्ही 4 समान भाग केले आणि 4 पैकी 1 खाल्ला. ठीक आहे, आठवत? हे पण तसंच आहे. हे तुमचा स्क्वेअर केक आहे. आता तुमचे मित्र आले, समजा तिथे मित्र आहे, जी काही तुमच्या मित्रांची नाव आहे. ठीक आहे, ती मित्र आले, तुमचे मम्मी पप्पा तुम्ही तर आहात, पण हे एवढे मित्र वाढले, टोटल 9 जण झाले. तर तुम्हाला 4 भाग करून चालेल का समान भाग? नाही, आता तुम्हाला 9 समान भाग करावे लागेल. आणि तुम्ही खूप खूप छान आहात, म्हणजे तुमची नैतिकता किंवा जे काही तुमचं मन आहे ते खूप प्रांजळ आहे, आणि तुम्हाला सर्वांना सारखे तुकडे द्यायचे आहेत. तुम्ही 9 तुकडे केले, कारण टोटल आता 9 जण आलेले आहेत. मग किती आउट ऑफ 9? आउट ऑफ 9 म्हणजे 9 हे खाली लिहावं लागेल. ठीक, आणि किती तुकडे तुम्ही खाल्ले? तुम्हाला असं वाटलं की 2-3 मित्र हे खाणार नाहीये. ओके, तर किती तुकडे तुम्ही खाल्ले? 1 2 3 4 5 6 तुकडे खाल्ले. अरे बापरे, फुकट आहात तुम्ही. मित्र खात नाही म्हटल्यावर स्वतःच खाऊन घेतले. तर हे तुमचं फ्रॅक्शन आहे पहा. आउट ऑफ 9 6. ओके, यू हॅव टेकन. किंवा असं गृहीत धरा की 9 मार्काची टेस्ट आहे, त्यातले 6 मार्क तुम्हाला मिळाले, टोटल 9. आणि शेडेड किती केले? 1 2 3 4 5 6. ओके, आता बघा ऑप्शनकडे जा. ऑप्शन पाहिलं तर पहिला ऑप्शन आहे 2/9, दुसरा आहे 2/3, तिसरा आहे 1/9, शेवटचा आहे 1/3. तुमच्या लक्षात असं येतं की अरे रे रे रे, एवढी मेहनत केली पण वाया गेली, उत्तरच नाही. पण तसं नाही, उत्तर लपलेलं आहे इथेच, की ही आकृती कोणतं फ्रॅक्शन दाखवते. ठीक आहे, बरोबर आहे. जे शेडेड पोर्शन आहे ते कोणतं फ्रॅक्शन दाखवते. 2 प्रश्न तयार होऊ शकतात, दोन्ही डिस्कस करूया. पहिला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो परिषदेमार्फत की हे जे शेडेड छायांकित केलेला आहे तो भाग आकृतीचा खालीलपैकी कोणता पर्याय दाखवतो, कोणतं फ्रॅक्शन दाखवतो. त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर उत्तर मिळालं 9 भागापैकी 6 भाग म्हणजे 6/9. पण हे उत्तरामध्ये नाहीये. तुम्ही माझे टूल आठवा. जेव्हा कोणतं तुमच्याजवळ
प्रॉपर फ्रॅक्शन असेल, प्रॉपर आहे कारण 9 डिनॉमिनेटर मोठा आहे, 9 पैकी 6 भाग होऊ शकतो. जेव्हा केव्हा तुमच्याजवळ प्रॉपर फ्रॅक्शन असेल तेव्हा त्याचं पहिले सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करा. मग काय प्रश्न विचारसाल? प्रेमानं बघा त्याच्याकडे, आता रागावून बघू नका, नाही तर उत्तर चुकायचं. आणि विचारा प्रश्न की 6 आणि 9 ला अशा कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातो की आपल्याला त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म मिळेल. तर उत्तर मिळतं 3. 6 ला पण 3 ने डिवाइड करता येतं आणि 9 ला पण. आणि मग 6 ला 3 ने डिवाइड केल्यावर 3 2 जार 6 आणि 3 3 जार 9. 2/3 उत्तर मिळालं. जेव्हा परीक्षेने असा प्रश्न विचारला की ही आकृती जी आहे ती छायांकित भागासाठी कोणतं फ्रॅक्शन दाखवते, तर उत्तर आहे 2/3. हे बघा 2/3, याला असं गोल गोल करायचं, असं गोल गोल करायचं, केले गोल गोल, घ्यायला उत्तर. ठीक आहे, असा याचं उत्तर आपल्याला देता येईल. ठीक आहे, हा पहिला प्रश्न समजला नसेल तर परत याला रिवाइंड करून बघा. आता मी तुम्हाला एक प्रश्न देतो. समजा परीक्षेने असं विचारलं तर की या आकृतीमध्ये जो बिगर छायांकित भाग आहे, म्हणजे हा जो भाग आहे हा खालीलपैकी कोणतं फ्रॅक्शन दर्शवतो? योग्य पर्याय निवडा. मग त्याचं उत्तर मला सांगा, कॉमेंट करून सांगा. ठीक आहे, मी तुमच्या कॉमेंटची आठवण बघेल हा व्हिडिओ बघितल्यावर. ठीक आहे, मी बघेल की कॉमेंटमध्ये कोणी याचं उत्तर दिलं. ठीक आहे, हा तुमच्यासाठी प्रश्न. ठीक आहे, नाही आलं तर उद्याला त्याचं मी उत्तर सांगेन. ठीक आहे, तर हा आजचा प्रश्न लक्षात ठेवा. चला आता दुसरा प्रश्न आपण सॉल्व्ह करण्याकडे जाऊ. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन. ह्या आता पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये सॉल्व काय 15/7 प्लस 6/7 मायनस 2/7 इवन ब्रॅकेट मायनस 4/7. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, एकदम सोपं आहे. चला सॉल्व्ह करूया. ओके, पहा हे गणित सोडवण्याचा प्रयत्न करूया. पहा आता डॉक्टर खूप झालं. आता छान आपल्या लाडक्या आईची किचन मधली उदाहरणं घेऊया. ठीक आहे, आता मला सांगा, जेव्हा तुमची आई छान अशी पनीरची भाजी बनवते, ठीक आहे, मग आईला माहित असते पनीरच्या भाजीमध्ये सुरुवातीला काय टाकायचं, त्याच्यानंतर काय टाकायचं, त्याच्यानंतर काय टाकायचं, जेणेकरून भाजी चांगली स्वादिष्ट होईल. बरोबर आहे. जर आईला माहित नसेल तर आई चांगली भाजी बनवू शकते का? नाही. तुम्ही म्हणसाल की आज थोडी भाजी मागच्या वेळेसपेक्षा थोडी टेस्ट कमी झाली. ठीक आहे, असं म्हणता. पण रागावून म्हणायचं नाही, प्रेमानेच म्हणायचं. ओके, आईला वाईट नाही वाटलं पाहिजे. पहा हे गणित सोडवायचं. मग हे पण एक प्रकारची पनीरची भाजीच आहे. आपल्याला काही गोष्टी माहित पाहिजे. हे ऍडिशन आहे, ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन. आता मी तुम्हाला याच्यामध्ये काही टूल्स देतो. हे टूल्स मी दररोज तुम्हाला काहीतरी टूल्स देईल, ज्यामुळे तुमचं काम सोपं होऊन जाईल. पहा टूल्स काय. जेव्हा केव्हा तुम्ही फ्रॅक्शनची ऍडिशन करता, सपोज 2/3 प्लस 5/3 असं समजा तुमच्याजवळ फ्रॅक्शन आहे. ठीक आहे, मग जेव्हा केव्हा तुमच्याजवळ फ्रॅक्शन ची ऍडिशन करायची वेळ येईल तेव्हा काय बघायचं, त्या फ्रॅक्शनचा पहिले तुम्ही डिनॉमिनेटर बघायचं की सारखा आहे की नाही. ठीक आहे, हा प्लॅन ए आहे. 3 प्लॅन आहे, 3 टूल्स आहेत. त्याच्यामधला पहिला टूल्स की जर डिनॉमिनेटर सेम असेल तर डोक्याला काहीच त्रास नाही द्यायचा. सरळ सरळ जो डिनॉमिनेटर आहे तो एकदाच लिहायचा खाली, आणि वरचं जे आहे न्यूमरेटर याची बेरीज दिली असेल तर बेरीज करायची, म्हणजे ऍडिशन असेल तर ऍडिशन, 2 + 5 करायचं, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करायचं. इथं ऍडिशन केलं तर 7/3 हे तुमचं अँसर राहील. अर्थातच हे इम्प्रॉपर आहे, त्याचं मिक्स मध्ये करावं लागेल. दुसरं एखादं एक्झाम्पल असंच घेऊया. जसं आता एक्झाम्पल आहे की 3/4 प्लस इथं घेऊ 1/4. इथं पण तेच लागू पडलं. चला करा, पॉज करा वेळ आणि सांगा आन्सर. केलं. व्हेरी गुड. काय मग खाली 4 वर 3 + 1 म्हणजे 4/4 आणि 4/4 मध्ये माहित आहे सर्वांना 1. तर अशा पद्धतीने हे सोडवता येईल. ठीक, हे झालं तुमचा टूल ए. आता टूल बी पाहू. नेहमीच डिनॉमिनेटर हा सारखा असेल नाही असं नाही. ठीक आहे, जसं बी जो टूल आहे तो काय सांगतो पहा. जर तुमच्याजवळ असं उदाहरण असेल की
2/4 आणि इथे असेल प्लस 3/16 असं उदाहरण असेल. आता याच्यामध्ये पाहिलं तर असं प्लेबारी बघा, त्याच्याकडे आहे का डिनॉमिनेटर सेम? नाही. मग काय करायचं? मग पहा, काय करायचं, डिनॉमिनेटरकडे बघायचं, कारण शेवटी डिनॉमिनेटरच आहे जे काही आहे त्याच्यावर एनच आपण हे करणार ऍडिशन. तर 4 आणि 16 याच्यामध्ये लहान कोण आहे? 4. मग लहान 4 असलेल्या याच्यामध्ये टेबलमध्ये 4च्या टेबलमध्ये 16 येतं का हे बघायचं, म्हणजे मोठा येतो का ते बघायचं. छोट्याच्या डिनॉमिनेटरच्या टेबलमध्ये मोठा येतो का? उत्तर आहे हो. बरं, 4 4 जा 16. वाच, आपल्याला आता अलादीनचा चिरागच मिळाला. मग काय करायचं? 4 4 जा 16. मग डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी अलादीनचा चिराग आहे तो असं सांगतो की 4 4 जा 16 होतात. मग खाली 4 न गुणलं तर तुम्हाला माहित आहे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शनचा नियम आता नंतर आपण पाहणार आहे. ज्या संख्येनं खाली गुणतो त्याच संख्येने वर पण गुणायचं, जेणेकरून बॅलन्स राहायला पाहिजे ते फ्रॅक्शन. बरोबर. साखर 2 किलो घ्यायची असेल तर 2 किलोचं वजन पण ठेवावं लागेल, तेव्हाच बॅलन्स होईल ना. साखर 2 किलो आणि वजन 1 किलो म्हणजे काय होईल? साखरवरच आहे, दुकानदाराचं नुकसान. आणि साखर कमी वजन जास्त म्हणजे आपलं नुकसान. साखर ठेवायचं असेल तर बॅलन्स करा, म्हणून खाली आणि वर 4 4 मल्टिप्लाय. मग काय होतं पहा, मग जादूच. 2 4 जा 8, 4 4 जा 16 प्लस 3/16 ॲज इट इज, कारण इथं काहीच केलं नाही. आणि आता बघा कमाल, आता तुमचं पहिल्यासारखं झालेलं आहे, म्हणजे डिनॉमिनेटर सेम झालाय ए या सिच्युएशन सारखं. काय करता तुम्ही? एकदम सोपं, 16 शांत असेल लिहिता खाली आणि वरच्यांची बेरीज करता. 8 + 3 म्हणजे याचं उत्तर येतं 11/16. ओके. आता प्रश्न विचारा की याचं रूपांतरण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये होऊ शकतं का? पहिले तर प्रश्न विचारला हे प्रॉपर आहे की इम्प्रॉपर? तर प्रॉपर आहे, कारण डिनॉमिनेटर मोठा आहे. आणि मग याचं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये होऊ शकतं का? 11 आणि 16 ला कोणत्या संख्येला भाग जाऊ शकतो का? नाही. आन्सर झालं. आणि प्रॉपर असल्यामुळे मिक्स मध्ये करायचं काम नाही, इम्प्रॉपर मध्ये करतो. उत्तर सांग. आता तिसरी केस पहा. तिसरा समजा तुमच्याजवळ या पद्धतीची फ्रॅक्शन आहे 2/3 आणि इथे आहे सपोज 1/2. आता या केसमध्ये तुमच्या काय लक्षात येतं, जर तुम्ही डिनॉमिनेटर बघितली तर 3 आहे आणि इथे 2 आहे. म्हणजे आता इथे डिनॉमिनेटर आपल्याला सेम करायचे असेल तर रूल नंबर 2 जो आहे तो चालणार नाही, कारण 2च्या टेबलमध्ये 3 येत नाही किंवा 3च्या टेबलमध्ये 2 येत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. ते कसं? या 2 ने याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे डिनॉमिनेटरच्या 2 ने जे पहिला फ्रॅक्शन आहे न्यूमरेटर, पहिल्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर त्याला मल्टिप्लाय केलं. 2 2 जा 4 आणि पहिल्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने दुसऱ्या फ्रॅक्शनच्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं. 3 1 जा 3 आणि खाली डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन करायचं. 3 2 जा 6 आणि आता उत्तर तुम्हाला मिळतं 7/6. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवता येईल. ठीक आहे, बरोबर केलं मी. 2 2 जा 4 बहुतेक बरोबर केलं. आणि काही चुकलं तर मला सांगत चला, आपण त्याच्यामध्ये करेक्शन करूया. कुठे सांगायचं? कॉमेंट बॉक्समध्ये. सर हे तुमचं चुकलेलं आहे, तुम्ही याला हे करू दुरुस्त करू शकता. मी नक्की त्याला दुरुस्त करेल, काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला शिकायचं आहे. ओके. तर चुकल्याशिवाय शिकणार नाही. तर आता प्रश्न विचारा मग हे प्रॉपर आहे की इम्प्रॉपर आहे? तर उत्तर मिळतं इम्प्रॉपर. मग याचं रूपांतरण आता मिक्स मध्ये करावं लागेल. बघायसारखं करा, जशी सांगितलं आहे तुम्हाला कसं करायचं. जो डिनॉमिनेटर असतो तो तसाच लिहा. न्यूमरेटर हा इम्प्रॉपर आहे, त्याला लिहिता येणार नाही. 6 1 जा 6, खाली किती उरले रिमाइंडर 1, ते 1 and 1/6 रूपांतरण झालं. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे 3 टूल लक्षात ठेवून कोणतंही जर फ्रॅक्शनचं गणित असेल तर ते सोडवता येईल. ठीक आहे. चला आता हे आपली जी पनीरची भाजी आहे बनवायची, भूक लागली. चला तर ही आपण पनीरची भाजी छान बनवूया. ठीक आहे, पहा. ठीक आहे, कसं करायचं हे घे. 7 7 7 सारखे आहे. रूल नंबर 1 ए टूल. 7 एकदाच लिहा आणि वर्षांची काय बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजा.
ठीक आहे, आउट ऑफ द ब्रॅकेट 4/7. बॉडमॉस रूल आठवतो ना, पहिले ब्रॅकेट सोडवायचं असतं. त्यानंतर आहे याची बेरीज केली तर ही होते 21 - 2/7 नंतर 4/7. परत सोडवण्याचा प्रयत्न केला तर 21 मधनं 2 गेली, 19/7. चला आता ब्रॅकेट गेलं, -4/7. परत डिनॉमिनेटर सेम आहे तर ते एकदाच लिहिलं आणि वरच्यांची आता इथं मायनस आहे तर मायनस करा. तर उत्तर आलं 15/7. उत्तरात आहे का बघा, नाहीतर याचं रूपांतरण मिक्स मध्ये करावं लागेल. इथे आहे ऑप्शन्स, आहे का आहे का आहे का, हो आहे, उत्तरातच आहे, जाऊ द्या ना, मग मिक्स मध्ये कशाला करता. ओके, पण नसेल तर मग मिक्स मध्ये करून उत्तर शोधावं लागेल. मिळाल ऑप्शन नंबर 2, नाही सॉरी 3 आहे ना, 2 तर इकडे 19/21. ऑप्शन नंबर 3 15/7. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला याची उत्तर शोधता येईल. ठीक आहे, समजलं नसेल तर परत रिवाइंड करा आणि तुमच्या जे तुम्ही कागद पेन घेऊन बसलेले आहात त्याच्यामध्ये दुरुस्ती करा, काही समजलं नसेल तर. ओके, ठीक आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवता येईल. हॅव अ नोट ऑफ इट. ओके, ठीक आहे. आता शेवटचं गणित बघूया. आजच्या तासिकेचं अतिशय सोपं आहे. त्याच्यामध्ये आता मल्टिप्लिकेशन हा कन्सेप्ट आलेला आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन, तो पण तुमचा क्लिअर होतो. 7/5 मल्टिप्लाइड बाय इथं 5 आहे, 5/7 आणि +1 याचं उत्तर आपल्याला सोडवायचं आहे. पहा कसं सोडवा, एकदम सोपं आहे. मल्टिप्लिकेशन करत असताना एकदम सरळ सरळ आहे. मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही, फक्त ऍडिशन मधलेच रूल लावायचे ऍडिशन मध्ये. ओके, मल्टिप्लिकेशनचे रूल मल्टिप्लिकेशन मध्येच. ओके, कन्फ्युज व्हायचं नाही. ठीक आहे, चला इथे काही सारखं वगैरे काही नसतं. सारखं असं इथं काही प्रश्न पडत नाही. सरळ सरळ वरच्यांचं वरच्यासोबत खालच्यांचं खालच्यासोबत. 7 5 आणि खाली 5 × 7. ओके, +1. मग काय दिसतं तुम्हाला, 5 आणि 5 खाली आणि वर हे एकामेकाला डिव्हिजन मध्ये आहे. 5 पैकी 5 पैकी 5 आहे, याचा अर्थ तर काहीच नाही, 1 काढले. अरे 5 भाग केले केकचे, सर्वच खाऊन टाकले. ठीक आहे, मग काही उरलं का नाही. किंवा 5 भाग केले आणि तसेच तिथं ठेवले, म्हणजे पूर्ण केक शिल्लक आहे, 1 आहे म्हणून तिथं उत्तर 1. परत 7 × 7, 7 भाग केले, 7 तसेच ठेवले. किंवा 7 भाग केले, 7 पैकी 7 फस्त केले, काहीच उरलं. ओके, 1 उरला, काहीच नाही म्हणजे 1. मल्टिप्लिकेशन मध्ये काहीच नाही याचा अर्थ 1 होता. ठीक आहे, मग इथे आपण 1 शिल्लक राहिले तर 1/1 +1, 1/1 1 +1 2. पहा बरं 2 आहे का, हो हे बघा ऑप्शन नंबर 3 2 आहे. ठीक, अशा पद्धतीने आपण उत्तर मिळवलेच, तिन्ही गणित सोडवण्याचा प्रयत्न केला. आजचा व्हिडिओ संपला. हा व्हिडिओ लांबलेला आहे, ठीक आहे, पण करावं लागेल कारण परीक्षा जवळ आहे, पाहावं लागेल. ठीक आहे, एवढा व्हिडिओ केल्यावर तुम्हाला आता ऍडिशन याच्यामध्ये कोणतीच अडचण होणार नाही. ठीक आहे, तरी काही अडचण येत असेल तर मला तुम्ही विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच.